हॅलो फ्रेंड्स, देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बटरस्कॉच कॅरमेल केक कसा बनवायचा ते. तर इथं मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यात 1.5 चमचा साखर घालून शुगर सिरप तयार करून घेतलेला आहे. आणि हा बेकिंग झालेला केक थंड केल्यानंतर इथे मी डिमोल्ड करून घेत आहे. तर अशा प्रकारे नाईफच्या मदतीने आधी तुम्ही केकच्या एजेस ज्या आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत. आता या केकला मी लेअरिंग करायची तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहे. तर चाकूच्या मदतीने हलकासा केकला आपल्याला कट लावून घ्यायचा आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. अगदी थोडासा चाकू जो आहे आपल्याला केकच्या आतमध्ये टाकून एजेस कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर हा मी स्टिचिंगचा थ्रेड जो असतो तो धागा इथं घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा धागा आपण कट लावला आहे तिथे टाकून क्रॉस साईडने धागे अल्टर चेंज करून ओढून घ्यायचे आहे. हे बघा, इथं आपली छान अशी एकदम इक्वल सरळ अशी लेअर कट झाली आहे. त्यानंतर बेसवर मी थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि इथं मी केकची एक लेअर त्यावर ठेवून घेतलेली आहे. आता या लेअरला आपण शुगर सिरपने सोकिंग करून घ्यायची आहे. छान प्रकारे सर्व लेअर ही व्यवस्थितरित्या मी सोक करून घेतलेली आहे. आता त्यावर मी जी आहे क्रीम टाकून सर्व इक्वली जी आहे पसरवून घेत आहे. तर इथे मी जे आहे बटरस्कॉच क्रश घेतलेला आहे आणि ते आपण यात टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे क्रश जे आहे आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्ण केकवर पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर या लेअरवर मी दुसरी लेअर ठेवत आहे आणि तिलासुद्धा सोकिंग करून घेत आहे. सोकिंग झाल्यानंतर या लेअरवर सुद्धा आपल्याला क्रीम टाकून घ्यायची आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने व्यवस्थितरित्या ही क्रीम जी आहे ती पसरवून घ्यायची आहे. तर पूर्ण क्रीम जी आहे व्यवस्थितरित्या इक्वल सगळीकडे सरळ लागेल अशा पद्धतीने पसरवायची आहे. जर कुठे कमी कुठे जास्त लागली तर आपलं केकची वरची लेअर जी आहे ती पण क्रॉस होणार आहे. म्हणून त्यानंतर तिसरी लेअर ठेवून मी तिलासुद्धा इथं सोकिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला फायनली क्रम कोटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी थोडीशी क्रीम जी आहे ती वापरणार आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने पूर्ण केकचे जे क्रम्स आहे मी या केकला लावून घेणार आहे, व्यवस्थितरित्या चिटकवून घेणार आहे. तर इथे मी स्टील स्क्रॅपरचा वापर करून हा केक थोडासा सेंटरच्या साईडला सरकला होता, त्याला मी सेंटरच्या मधोमध घेऊन घेतलेला आहे हलकासा पुश करून. त्यानंतर व्यवस्थितरित्या जी एक्सेस क्रीम होती ती लावून आपला केक इथे क्रम कोटिंग करून झालेला आहे. आता केकचा जो कलर आहे तो कस्टमरला पिंक हवा होता आणि त्यावर पिंक कलरचेच रोजेस आपण टाकलेले आहेत. तर त्यासाठी मी आधी क्रीममध्ये पिंक कलर टाकून क्रीम जी आहे व्हिप करून घेतलेली आहे. आता पॅलेट नाईफमध्ये मी क्रीम घेऊन खूप थिक अशी व्हिप क्रीमची लेयर लावत आहे. त्यामुळे जे आहे आतले क्रम्स जे आहे ते बाहेरच्या साईडला लागणार नाही आणि आपल्या केकला मेन फिनिशिंग जी आहे ती खूप छान येईल. तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची आहे आणि सगळीकडून इक्वल करून घ्यायची आहे. कुठे जास्त कुठे कमी अशी ठेवायची नाही आहे. तर अशा पद्धतीने वरच्या लेअरलासुद्धा आपल्याला या क्रीमने कवर करून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने पूर्ण केक जो आहे व्यवस्थितरित्या या क्रीमने कवर करून घेतला आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती इक्वल करत मी पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने ही एक्सेस क्रीम जी आहे ती वरच्या साईडला पुश केली आहे आणि त्यानंतर ती क्रीम आपल्याला सेंटरच्या साईडला ओढून एक्सेस क्रीम काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथे स्टील स्क्रॅपरच्या मदतीने बरोबर 90 डिग्रीमध्ये आपल्याला ते स्क्रॅपर पकडून एक्सेस क्रीम बघा तुम्हाला निघताना दिसत आहे. हळूहळू जो आहे आपला टर्न टेबल रोटेट करून एक्सेस क्रीम जी आहे ती काढून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला स्क्रॅपरला लागलेली जी क्रीम आहे ती काढत चालायची आहे. तर अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थितरित्या एक्सेस क्रीम जी आहे ती काढून घेतलेली आहे.
आता पुन्हा एकदा मी प्रॉपर एकदम फायनल फिनिशिंग घेत आहे. तर हळूहळू टर्नटेबल मूव्ह करत स्क्रॅपरला लागलेली एक्सेस क्रीम काढून घेत घेत मेन फिनिशिंग मी ते करून घेत आहे. प्रत्येक वेळेस जी आहे आपल्याला स्क्रॅपरवरची एक्सेस क्रीम काढून घ्यायची आहे. त्यामुळे आपली फायनल फिनिशिंग जी आहे ती खूपच सुंदर येते आणि केकची जी एक्सेस क्रीम आपण काढतो ती पुन्हा पुन्हा केकला लावून फायनल फिनिशिंग जी आहे ती खराब होत नाही. तर हे बघा इथे मी फायनल फिनिशिंग आपली कंप्लीट झाली आहे. त्यानंतर कस्टमरला जे आहे इथं पिंक रोजेस हवे होते केकवर, तर इथे मी R11 नोझल घेतलेला आहे आणि रोज पिन घेतलेली आहे आणि आपली जी फायनल फिनिशिंगची क्रीम होती तीच मी इथे पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि त्याच क्रीमने जे आहे मी इथे रोजेस काढून घेतलेले आहेत. तर या रोजेसचा कलर थोडासा डार्क पिंकिश होण्यासाठी मी यावर जे आहे पावडर पिंक कलर स्प्रेड केला आहे. त्यानंतर खाली मी थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यावर कात्रीच्या मदतीने हे आपलं रोज मी आहे जे सेट करून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा असंच एक रोज काढून मी केकवर ठेवणार आहे. तर हे बघा, हे रोजेस जे आहे अशा पद्धतीने सेंटरला छोटासा एक कळीसारखा आकार आपल्याला तयार करायचा आहे नोझलच्या मदतीने आणि त्यानंतर एकावर एक पाकळ्या ओव्हरलॅप करत आपल्याला हे रोज बनवायचं आहे. सेम मी फ्लावरचा कलर डार्क करण्यासाठी त्यावर पिंक कलरचं पावडर कलर जो आहे तो स्प्रेड केला आहे. तर हे रोज बनवण्यासाठी जे मी टूल वापरलं आहे त्याचं नाव आहे रोज पिन. तुम्हाला या सगळ्या मटेरियलची माहिती हवी असेल व्यवस्थितरित्या की कुठल्या नोझलने कुठले डिझाईन्स तयार होतात, या रोज पिन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही टूल आहेत, नाईफ आहेत, जे तुम्हाला माहीत नसतील तर ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी एकदा डिटेलमध्ये या सगळ्या ॲसेसरीजचा केकचा मटेरियल काय काय लागतं, कुठे मिळेल, रेट्स काय आहेत, याचा सगळा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तर ही बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं सुद्धा या नोझलचा वापर करून अशा पद्धतीचे रोजेस तयार करू शकतात. फक्त रोज जे आहे ते प्लेस करण्याआधी केकवर थोडीशी क्रीम लावावी. त्यामुळे जे आहे आपलं रोज केकला घट्ट बसतं व्यवस्थितरित्या आणि ते केकवरून स्लिप होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. तर अशारित्या इथे आपले रोजेस मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे एक छोटंसं स्टार नोझल मी घेतलेलं आहे. त्यामध्ये सेम क्रीम मी भरून केकला मी बॉर्डर करून घेत आहे. तर हे बघा हळूहळू प्रेस करत टर्नटेबल मूव्ह करत या पद्धतीने मी छोटीशी बॉर्डर करून घेतलेली आहे. त्यानंतर पानं बनवण्यासाठी मी इथे पायपिंग बॅगला व्ही आकारात कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी ग्रीन कलर भरून हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या लीव्स तयार करून घेतलेल्या आहेत. तर असं विदाऊट नोझलसुद्धा तुम्ही पानाचा आकार कट करू शकता आणि त्यापासून सुद्धा छान असे पानाच्या आकाराचे तयार करू शकतात तुम्ही. तर अशा पद्धतीने इथे मी लीव्स तयार करून घेतलेले आहे. आता थोडंसं शायनिंगसाठी मी इथे सिल्वर ग्लिटर जे आहे ते वापरत आहे. हे एडिबल आहे. तर इथे ज्यांचा बड्डे होता त्यांचं नाव होतं राम. तर मी इथे ते कस्टमरचं जे आहे ते नाव टाकून घेत आहे. आपल्या मेहंदीच्या कोणाला जसं आपण होल करतो तसं पायपिंग बॅगला होल करून त्यामध्ये ग्रीन कलरची क्रीम भरून मी ते हे नाव टाकून घेतलेलं आहे.
त्यानंतर काही सिल्वर बॉल मी केकच्या गार्निशिंगसाठी यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने हा केक जो आहे आपला तयार आहे. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या कुठल्या अजून नवीन नवीन डिझाईन बघायला आवडतील ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.